जैन धर्माची स्थापना जैन धर्माचे आदी प्रवर्तक कोणी आहेत तर ते भगवान ऋषभदेव आहेत। ते नग्न अवस्थेत फिरायचे, त्याच्यामुळे तेव्हापासून जे जैन धर्माचे साधू संत आहेत ते नग्न फिरतात, अंगावर एकही वस्त्र कपडा धारण करत नाहीत, लंगोटी सुद्धा धारण करत नाहीत। कारण ऋषभदेव यांनी त्यावेळी नग्न अवस्थेत फिरून भगवंताची साधना केली आहे। ज्ञानाच्या ज्या सप्तभूमिका आहेत त्या सप्तभूमिका त्यांना प्राप्त झाल्या होत्या। ते झाडाचा पाला खाऊन जगायचे, कोणी त्यांना मारलं तरी त्यांना वाईट वाटायचं नाही, कोणी त्यांना शिव्या घातल्या तरी त्यांना वाईट वाटायचं नाही। ऋषभ यांचं चरित्र समजण्यासाठी एवढं कठीण आहे की आपल्यासारखा साधारण माणूस भगवान ऋषभदेव यांचं चरित्र समजू शकणार नाही। भगवान ऋषभदेव यांना 100 मुलं होते, त्यापैकी 91 जण 9 जण नवयोगेश्वर झाले, 9 जण 9 द्वीपांचे अधिपती झाले आणि सर्वोत्तम मुलगा होता राजा भरत, हे या भारत भूमीचे सम्राट झाले, राजा झाले। आणि राजा भरत एवढे श्रेष्ठ राजा सिद्ध झाले, ते प्रजेची एवढी काळजी करायचे, स्वतःच्या लेकराप्रमाणे प्रजेला सांभाळायचे, प्रजेचं सुख दुःख जाणून घ्यायचे। त्यांच्या राज्यामध्ये प्रजेमध्ये कोणीही दुःखी नव्हतं, सर्व प्रजा आनंदात होती आणि त्याचं कारण होतं की त्यांचा राजा असा चांगला भेटला होता, म्हणून प्रजेने आनंदाने या भूमीला आपल्या राजाचं नाव दिलं। पूर्वी या भूमीला नाव होतं अजनाब देश, पूर्वी आपल्या देशाचं नाव भारत नव्हतं, पूर्वी या देशाचं नाव होतं अजनाब देश, पण भरत राजाच्या नावावरून या देशाचं नाव पडलं भारत। आपली ही भारतीय संस्कृती फार श्रेष्ठ आहे।